ओम सतनमो आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज को आदेश नवनाथ 84 सिद्धो को आदेश अलख निरंजन आदेश। आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की आजचा जो भाग आहे हा बजरंग बाणच्या रिगार्डिंग असणार आहे। त्यामुळे बजरंग बाण खऱ्या अर्थी याचा सारांश काय आहे, बजरंग बाण पाठ करताना कशा रीतीने कोणकोणते चित्र आपल्या समोर आले गेले पाहिजेत जेणेकरून आपल्या अनुष्ठानची पारायणाची म्हणजे बजरंग बाणच्या अनुष्ठानची ताकद कशा रीतीने तुम्हाला वाढवता येईल हा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे। त्यामुळे कदाचित व्हिडिओ हा मोठा सुद्धा होईल। त्यामुळे मी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही 1.5x या स्पीडने पाहण्याचा प्रयत्न करा, जे की तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन करू शकता। पहा, जेवढे नवीन सबस्क्रायबर आहेत काही व्यक्तिरेखांचे प्रश्न हे मेसेजद्वारे किंवा कमेंटद्वारे प्राप्त होतात की बजरंग बाण या स्त्रिया वाचू शकतात का किंवा घरामध्ये बजरंग बाण करावे का। तर या सर्वांसाठी मी सिंपल शब्दामध्ये उत्तर देऊ इच्छितो की बजरंग बाण स्त्री असो किंवा पुरुष असो तुम्ही अवश्यपणे घरामध्ये याचे अनुष्ठान करू शकता। मुळात बजरंग बाण हे अनुष्ठान आहे जे एका दिवसामध्ये इझिली सिद्ध होते। फायद्याच्या बाबतीमध्ये म्हटला त्रिजा संख्येहून अधिक फायदे निश्चितपणे तुम्हाला होतीलच। सेकंड पॉईंट असा आहे की बजरंग बाण जे अनुष्ठान केले गेले पाहिजे हे तुम्हाला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। हे बजरंग बाण अनुष्ठान कसं करतात हे सांगणारीच दीक्षा येणाऱ्या 5 एप्रिलला आम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच झूम ॲपद्वारे देणार आहोत। सुरुवात करूया या विशेष भागाला। मी जसे की म्हटलं की बजरंग बाण हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कोणतंही शास्त्र असेल, कोणताही अभ्यास असेल, कोणताही स्तोत्र असेल, कवच असेल, स्तुती असेल किंवा कोणताही पाठ असेल, हा मुळामध्ये स्वतः आधी समजून घेणं आणि देन आफ्टर करणं याला खूप महत्त्व आहे। आता तुम्ही म्हणाल की याला महत्त्व काय आहे, कारण बरेच वेळा असं होतं की आपण जे काही वाचत आहोत मुळामध्ये आता कोणताही पाठ असेल, स्तोत्र असेल किंवा एखादं पारायण असेल किंवा स्तुती असेल, कोणत्याही देवी किंवा देवतेचे असेल, हे मुळामध्ये वाचन करताना बरेच वेळा हे प्राकृत मराठी किंवा संस्कृत किंवा इतर कोणत्याही भाषांमध्ये अनेक स्तोत्र किंवा काव्य रचना या झालेल्या असतात। त्यामुळे अशा वेळेस वाचन करताना बरेच वेळा लक्षात येत नाही की आपण वाचन काय करत आहोत, वाचत राहत परंतु त्याचा अर्थ हा खऱ्या अर्थी समजत नाही। मग याच्यातनं जो आवेश यायला हवा किंवा खऱ्या अर्थी जे पारायण असेल, पाठ असेल किंवा कोणतंही स्तुती कवच स्तोत्र असेल हे जर समजून म्हणजे जर आपल्याला समजत असेल त्यानंतर ते आपण बोलत असेल किंवा त्याचा जर पाठ करत असेल तर निश्चितपणे त्याची ताकद हे वाढते। का वाढते? कारण तुमचा आणि तुमच्या परमात्म्याशी म्हणजे ज्या देवी देवतांचा तुम्ही पाठ कवच स्तोत्र हे जे काही करत असाल त्याच्याशी तुमची कनेक्टिव्हिटी ही खूप लवकर होते। खऱ्या अर्थी ते चित्र तुमच्या समोर उभे राहिले पाहिजे जे तुम्ही वाचन करतात। त्याच अनुषंगाने बजरंग बाण सुद्धा तुम्हाला वाचन करताना समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। बजरंग बाण सुरुवातीपासून लास्ट पर्यंत हे आपल्याला कितपत माहिती आहे हे सुद्धा समजणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्याला निश्चितपणे माहितीही असेल परंतु ज्याला आपण म्हणूयात ना की ज्ञान म्हणजे हे अथांग मोठा सागर आहे, त्याच्यातलं जेवढं आपण घेता येईल ते घेत राहावे। त्या अनुषंगाने आजच्या भागामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे की बजरंग बाण जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला मराठी भाषेमध्ये त्याचा अनुवाद हे समजून सांगण्याचा। याचा फायदा काय होणार आहे? याचा फायदा असा होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही आता हे अनुवाद किंवा ज्या अनुषंगाने तुम्ही आज समजून ज्या गोष्टी घेचाल बजरंग बाणचं अनुष्ठान करताना तुम्हाला याचा फरक हा जाणवणार आहे, कारण तुमच्या आणि बजरंग बलीची कनेक्टिव्हिटी ही खूप लवकर जुळली जाणार आहे। त्यामुळे प्रयत्न करा हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा। पहा, आता बजरंग बाणची जी सुरुवात होते म्हणजे गोस्वामी तुलसीदास महाराजांनी याची जी सुरुवात केलेली आहे ती दोहा या अनुषंगाने केलेली आहे। सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या की ज्यावेळेस ही रचना झालेली आहे गोस्वामींनी हे फक्त स्वतःसाठी केलेले नाहीये। गोस्वामी हे साक्षात संत होते, भगवंताचेच अवतार होते। समाजाच्या कल्याणासाठी येणाऱ्या सर्व दुष्ट किंवा ज्याला आपण म्हणू नकारात्मकता या शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी बजरंग बलीची ताकद प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारित व्हावी, बजरंग बलीची ऊर्जा प्रत्येकाला अनुभवता यावी। त्या अनुषंगाने गोस्वामींनी याचं वर्णन करताना इतकं सुंदर रीतीने केलेलं आहे। ज्यावेळेस एखादा व्यक्ती का बजरंग बाण समजून घेऊन याचं अनुष्ठान करतो त्यावेळेस बजरंग बलीची शक्ती स्वरूप हे निश्चितपणे त्याला समोर आल्याशिवाय राहत नाही। त्या अनुषंगाने हा प्रयत्न गोस्वामींनी सुद्धा केलेला असतो। दोहा सर्वप्रथम येतो की निश्चय प्रेम प्रतीती रे विनय करे सन्मान तेही के कार सकल शुभ सिद्ध करे हनुमान। म्हणजे पहा, सर्वप्रथम इथे हनुमंतरायाला इथे वंदना किंवा ज्याला आपण म्हणू पाया पडण्याची जी भूमिका आपसुकपणे गोस्वामींनी सुद्धा केलेली आहे। ज्या अर्थी एखादा भक्त किंवा आपण स्वतः सुद्धा ज्यावेळेस एखाद्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस नतमस्तक होतो, देवतेपुढे आपली शरणागती घेतो, त्याच अनुषंगाने कुठेतरी सर्वप्रथम जी वंदना आहे किंवा शरणागती ही कुठे गोस्वामींनी घेतलेली ते आपल्याला निश्चितपणे दिसते। त्याचबरोबर गोस्वामी सुद्धा म्हणतात की तेही के कारज सकल शुभ सिद्ध करे हनुमान। म्हणजे कोणतंही कार्य असेल ते कार्य अशुभ जरी असेल तर त्याला शुभ करायची ताकद किंवा त्याला सिद्ध करायची ताकद ही हनुमंतरायाकडे आहे असं सर्वांना सर्वप्रथम दोहेच्या माध्यमातून गोस्वामी निश्चितपणे सांगतात। याच्यानंतर सुरुवात होते बजरंग बाणची। बजरंग बाण मधली जी पहिली चौपाई किंवा याला पहिली दुसरी न म्हणता मित्र म्हणेल की खऱ्या अर्थी बजरंग बाण जिथून सुरुवात होते ज्या चौपाईपासून ती येते जय हनुमंत संत हितकारी सुनली जय प्रभू अरज हमारे। आता ह्या इथून आपल्याला समजून घेणं हे महत्त्वाचं आहे की ही सुरुवात जी गोस्वामींनी केलेली आहे ही बजरंग बलीला पाया पडून विनवण्यात सुरुवात
केलेली आहे. विनवणी कधी केली जाते? कुठे ना कुठे एखाद्या हट्टापायी केली जाते. विनवणीचा अर्थच मुळामध्ये असा होतो की एक सुसंस्कृत भाषेमध्ये केला जाणारा हट्ट, याला आपण विनवणी म्हणतो. तुलसीदास महाराज म्हणतात, जय हनुमंत संत हितकारी. हे हनुमंतराया, तू संत हितकारी आहेस. बजरंगबली महाराजांना संतांचे रखवाल किंवा ज्याला आपण म्हणू साधू संतांचे रक्षण करते सुद्धा म्हटलं गेलं आहे. त्यामुळे तर हनुमान चालिसेमध्ये सुद्धा आपल्याला एक चौपाई सुद्धा पाहायला मिळते की साधू संतो के तुम रखवाले. म्हणजे जसं आपण म्हणू तामसी ऊर्जेचे जे रखवाले आहेत किंवा तामसी ऊर्जा शक्तींचे जे खऱ्या अर्थी प्रणवते किंवा द्योतक मानले जातात ते भैरव आहेत. त्याच अनुषंगाने जेवढे सात्विक ऊर्जा सात्विक शक्ती आहेत त्या सर्व सात्विक शक्ती किंवा ऊर्जेचे जे संरक्षण करते आहेत ते हनुमंतराया मानले जातात, कारण ते परम सात्विक आहेत. त्यामुळे जेवढे साधू संत आहेत त्यांचे सुद्धा हे हितकारी आहेत. हितकारी आहेत म्हणजे त्यांचे ते रक्षण करते आहेत असं गोस्वामी सर्वप्रथम म्हणतात. सुन लीजिए प्रभू अरज हमारी. आता सुन लीजिए प्रभू अरज हमारी म्हणजे तिथे विनवणी करतात की आता तुम्ही माझं एक म्हणणं ऐका, माझं गारण ऐका. जसं आपण देवते पुढे गारण आपलं गातो किंवा कोणत्याही पद्धतीची इच्छा आकांक्षा आपल्याला बोलायची असेल, देवी देवतेला आपण हट्टाने म्हणतो की देवा तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. तशी ही इच्छा किंवा गारण आता गोस्वामी तुलसीदास हे ते मांडत आहे. यापुढे ते म्हणतात, जनके काज विलंब न कीजे आतुर दौरे महासुख दीजे. जनके काज विलंब न कीजे. मी जसं काही सर्वप्रथम म्हणतो गोस्वामींनी याचा उल्लेख करताना सर्वांसाठी करता यावा या अनुषंगाने अनेकार्थी याचा उल्लेख इथे आम्हाला सापडतो. जनके काज विलंब न कीजे याचा अर्थ होतो की जनकल्याण करण्यासाठी तुम्ही या, वेळ लावू नका, विलंब करू नका. आतुर दौरे महासुख दीजे. आणि लवकरात लवकर येऊन आम्हाला जे सुख, आम्हाला जे काही इच्छा आहे ते आम्हाला प्राप्ती होऊ द्या, असं याचा उघड अर्थ किंवा विनवणी गोस्वामी इथे करताना दिसतात. पुढे म्हणतात, जैसे कूदी सिंधू महिपारा सुरसा बदन पैटी विस्तारा. सर्वप्रथम गोस्वामींनी साधू संत के तुम रखवाले हे तर म्हटलेलं आपण पाहिलं किंवा साधू संतांचे ते हितकारी आहेत हे तुम्ही समजून घेतलं. आता याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट येतो, हे समजून घेणं इथून खूप महत्वाचं आहे, कारण इथून कुठेतरी आपल्याला इथे बजरंगबाणची तीव्रता गोस्वामी आता वाढवत जात आहे. थोडंसं मी तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जात आहे. बरेचपैकी व्यक्तिरेखांना हे माहीत नसेल, अनेकांना माहिती सुद्धा असेल की हनुमंतरायांना एका ऋषींचा हा श्राप आहे. तुझ्याकडे असलेली जेवढी शक्ती आहे याचा विसर हा तुला सदैव राहील. तुझ्या अंगामध्ये एवढी शक्ती आहे, त्या शक्तीचं जागरण हे ज्यावेळेस एखादा व्यक्तिरेखा करून देईल तेव्हाच तुला तुझ्या शक्तीचा खऱ्या अर्थी प्रचिती किंवा तुझ्या अंगामध्ये किती शक्ती आहे, ज्याला आपण म्हणू एखाद्या व्यक्तिरेखेला झोपेतून जाग करणं, तशा हनुमंतरायाच्या अंगामध्ये असलेल्या शक्त्यांना जाग करावे लागते. हनुमंतरायाला हे ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणू याद दिला ना पडत आहे. हनुमंतरायाला हे सांगावे लागते की तू हनुमंतराय किती ताकदवान आहेस, तुझ्यामध्ये किती शक्ती आहे, कोणकोणत्या ऊर्जा तुझ्यामध्ये असीम अशा ऊर्जा शक्ती अफाट भरलेला आहे, हे हनुमंतरायाला आपल्याला अगोदर सांगावे लागते. हनुमंतरायाचे हे दोन रूप आहेत, तुम्ही सदैव गोष्टी समजून घ्या. हनुमंतराया यांचे दोन रूप पडतात. एक असतो दास मारुती, एक असतो वीर मारुती. दास मारुती, ज्या दास मारुतीची गदा ज्यावेळेस तुम्ही फोटो पाहिला असाल, तुम्ही राम दरबारचा फोटो पाहिला असाल, राम दरबारच्या फोटोमध्ये हनुमंतराया प्रभू रामचंद्रांच्या पायाला किंवा पायापाशी बसलेले तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये गदा ही बाजूला ठेवलेली असते, त्याच्यामध्ये गदा ही खांद्यावरती किंवा उगारलेल्या स्वरूपामध्ये कधी दिसत नाही. ते विनयशील असतात. ज्यावेळेस हनुमंतराया दास या रूपामध्ये असतात, त्यांचे हात हे जोडलेले असतात आणि गदा ही त्यांच्या बाजूला असते. आणि हे जे रूप आहे हे शांत रूप आहे आणि ह्याच रूपाचं वर्णन बजरंगबलीचं आपल्याला पाहायला मिळते हनुमान चालिसामध्ये. बरेच लोकांना प्रश्न आहे हनुमान चालिसा आणि बजरंगबाणमध्ये फरक काय. आता हे दीक्षेच्या स्वरूपामध्ये आम्ही सांगत आलेलो आहोत, परंतु थोडक्यामध्ये एक सांगू इच्छितो की हनुमान चालिसा आणि बजरंगबाण याच्यामध्ये हाच फरक आहे की जसं मारुतीमध्ये दोन फरक आहे, एक दास मारुती आहे, एक वीर मारुती आहे. दास मारुती हा शांत आहे किंवा शांत स्वभावांचे आहेत, त्यांची विनयशीलता आहे. हे दास मारुतीचं स्वरूप आहे ते हनुमान चालिसा आहे. आणि दुसरं जे रूप बजरंगबली धारण करतात त्याला वीर या नावाने संबोधलं जातं. वीर हनुमंत म्हटलं जातं किंवा महावीर म्हटलं जातं. मग महावीर किंवा जे वीर नामक जे रूप आहे ज्याच्यामध्ये बजरंगबली महाराज चिडलेले क्रोधित अशा अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांची गदा ही त्यांच्या हातात आहे. ही गदा त्यांच्या हातात आहे, त्यांच्या बाजूला किंवा साईडला नाहीये. हे वीर मारुतीचं जे रूप आहे ते बजरंगबाण आहे. तरी हाच फरक आहे की बजरंगबाण ज्या वेळेस एखादा व्यक्तिरेखा स्त्री असो पुरुष असो अनुष्ठान करतो, बजरंगबाण त्याच्या घरामध्ये वाचन करतो, तेव्हा त्याच्यावरती केलेली करणी बाणामती कुठलीही चुकीची तंत्रक्रिया ही खंडित होते, म्हणजे ती तुटली जाते. कारण बजरंगबाणमध्ये आवाहनच मुळामध्ये वीर मारुतीचं केले गेलेलं आहे. त्यामुळे बजरंगबाण हे महा पॉवरफुल किंवा महाभयंकर मानले गेलेलं आहे सर्व अशा दुष्ट शक्तींना अनुशासन करण्यासाठी किंवा दंडित करण्यासाठी. त्यामुळे मोठ्यातले मोठे तांत्रिक जरी असेल ना तरी बजरंगबाण ज्या घरामध्ये होतं किंवा बजरंगबाण करणारा जो व्यक्तिरेखा असतो त्याला ते हमखास घाबरतात. कारण का घाबरतात, मुळामध्ये तो साधक तो भक्त हा बजरंगबलीच्या दास या रूपाची भक्ती न करता वीर या रूपामध्ये त्याचं आवाहन करत असतो जे बजरंगबाणमध्ये आहे. आता हे
हेच गोस्वामींचं आव्हान इथून आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. गोस्वामी म्हणतात, जैसे कूदी सिंधू महिपारा. मी जसं म्हटलं बजरंगबलीला आता त्यांच्या शक्तीची आठवण करून द्यावी लागते, ते आता आठवण गोस्वामी तुलसीदासजी महाराज बजरंग बाणमध्ये सुद्धा करत आहेत. गोस्वामी काय आठवण करून देत आहेत? गोस्वामी म्हणतात, जैसे कूदी सिंधू महिपारा, म्हणजे बजरंग बलीला गोस्वामी सांगतायत की जसा तू रामायणामध्ये श्रीलंकेमध्ये जाताना माता सीतेच्या शोधामध्ये जाताना जसं तू 7 समुद्र लांघून गेला, तुझ्यामध्ये एवढी अफाट शक्ती आहे, तू एका ढायमध्ये ज्याला आपण म्हणू किंवा एका उडीमध्ये तू 7 समुद्र पार इतक्या आवेशाने पुढे सरकलास, ती गोस्वामी तुलसीदासजी महाराज इथे आता आठवण करून देत आहेत. कोणाला? हे बजरंग बलीला देत आहेत. तुम्हाला सुद्धा बजरंग बाणचा पाठ करताना बजरंग बाण वाचत असताना या गोष्टी तुमच्या समोर आल्या पाहिजेत. जैसे कूदी सिंधू महिपारा. कूदी याचा अर्थ काय होतो? छलांग लगाना किंवा उडी मारणं, याला म्हणतात कूदी. म्हणजे हे आठवण कशी करून देतात पहा. सुरसा बदन पैठी बिस्तारा. आता सुरसा बदन पैठी बिस्तारा याचा अर्थ काय? आपण आतापर्यंत वाचत आलो. मग सुरसा बदन पैठी बिस्तारा याचा अर्थ काय होतो? ज्या वेळेस हनुमंतरायांनी लंकेकडे जाण्यासाठी प्रयाण केले, प्रस्थान केले, बजरंग बली ज्यावेळेस 7 समुद्र लांघून किंवा बजरंग बली हे ज्यावेळेस लंकेकडे जात होते, तेव्हा सर्वप्रथम बजरंग बलीचा सामना झालेला आहे तो सुरसा नामक एका दैत्यनीशी, म्हणजे एका राक्षसीनीशी. ज्यांनी रामायणाचं पठण केलं असेल, रामायण वाचलं असेल, त्यांना या गोष्टी माहिती आहेत. परंतु सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी सुरसा नामक सर्वप्रथम एक राक्षसीन हिचा मुकाबला किंवा हिची लढत हे सर्वप्रथम बजरंग बलीची झाली समुद्रामध्ये. म्हणजे पहा, लंका कांड सुरुवात होण्यापूर्वी, लंकेकडे जाण्याच्याच पूर्वी समुद्रामध्ये एक सुरसा नामक राक्षसीन होती, तिच्या बरोबर बजरंग बली हे युद्ध लढलेले आहेत. त्याचं वर्णन इथे गोस्वामींनी दिलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ किंवा भावार्थ समजून घ्या. बजरंग बाणमध्ये सुरुवातच थोडक्यामध्ये रामायणाचा सार समजून सांगण्याची भूमिका तुलसीदासांनी गोस्वामींनी बजरंग बलीला दिलेली आहे. ते सांगतायत, तू जसा सुरसा बरोबर युद्ध केलं, सुरसाला म्हणजे जी राक्षसीनी होती समुद्राचं, जी लंकेला जाण्यापूर्वीच सर्वांना खाऊन टाकायची, त्या राक्षसीनीला सुद्धा बजरंग बलीने सूक्ष्म अतिसूक्ष्म रूप धारण करून तिच्या आतमध्ये जाऊन, तोंडातून आत जाऊन तिला मारून टाकलेलं होतं. त्याच्यानंतर गोस्वामी म्हणतात, आगे जाय लंकिनी रोका मारेहू लात गई सुरलोका. किती सुंदर वर्णन आहे. सुरसाला मारलं, बजरंग बलीला म्हणतात, आता तू बजरंग बली तू सुरसाचा वध केला, त्याच्यानंतर तू लंकेमध्ये गेला. आता ही सुरुवात काय होत आहे? सुरसाला मारलेला आहे, आठवण करून दिली. त्याच्यानंतर तू लंकेत गेला. लंकेत गेला म्हणजे असं नाहीये की बजरंग बली ज्यावेळेस लंकेत गेले डायरेक्टली रावणाच्या महलामध्येच गेले, नाही. लंका ही चारो दिशा म्हणजे चारी ज्या दिशा मांडल्या गेल्यात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, लंका ही भेदन करणंच मुळामध्ये अशक्य होतं. कोणताही देवी देवता गंधर्व यक्ष किन्नर राक्षस कोणीही लंकेच्या आतमध्ये एंट्री घेऊ शकतच नसायचं. तसं रावणाने संपूर्ण लंकेला एक सिक्युरिटी वॉल कंपाऊंड लावलं होतं आणि या वॉल कंपाऊंडचं रक्षण करायची जबाबदारी ही एका लंकिनी नामक आसुरनी किंवा राक्षसिनीकडे रावणाने दिलेली होती. ही लंकिनी कोण होती? तर ही सुद्धा एक स्वर्गातली अप्सरा होती, ज्याला श्राप लागला होता आणि रावणाने याचाच फायदा घेऊन लंकिनीला त्याच्या सीमेवरती स्थापित केलेलं होतं. मग इथे गोस्वामी ते सुद्धा आठवण बजरंग बलीला करून देतात. आगे जाय लंकिनी रोका. जेव्हा तू मग पुढे आला तेव्हा लंकिनीला किंवा लंकिनी जेव्हा तुला अडवलं तेव्हा तू काय केलं? मारेहू लात गई सुरलोक. बजरंग बलीने आधी विनंती केली की ते कोणत्या कार्यासाठी आलेले आहेत. बरं, आता ही विनंती म्हणजे अगदी छोटं रूप धारण केलं, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण लंकिनीने बजरंग बलीला हेरलं, पकडलं, विचारलं. परंतु बजरंग बलीने सांगितलं, जे कार्य करायला आलेलो आहोत आम्ही, राम काम कार्य करण्यासाठी आलेलो आहोत, आम्हाला तू करू दे. परंतु ते ऐकलं नाही. बजरंग बलीने एक लाथ त्या लंकिनीला घातली आणि लंकिनीचाही वध तिथेच करून टाकला. हा लंकिनीचा कुठेतरी श्राप होता आणि हा श्राप असा होता. त्याचबरोबर ब्रह्मदेवाने लंकिनीला हे सुद्धा सांगितलेलं होतं. ॲज पर युअर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला काहीतरी माहिती देत आहे. शेवटी पहा, हे ज्ञान आहे. मी ज्ञान देताना माझ्या मुखातून कोणकोणत्या गोष्टी निघतील हे डिपेंड ऑन आता नाथांनाच माहिती, परंतु ह्या निश्चितपणे ज्ञानाचा उपयोग हा तुम्हाला होणार आहे. ब्रह्मदेवाने लंकिनीला एक वरदान असे सुद्धा दिलेले होते, भले तिला श्राप लागलेला होता, पण ब्रह्मदेव असेही म्हटलेले होते की ज्या वेळेस एक वानर तुझ्या समोर येईल आणि तुला मारेल त्यावेळेस तू समजून घे की आता कुठे ना कुठे लंका आता विनाश होणार आहे, म्हणजे रावणाचा विनाश आता होणार आहे, असं ब्रह्मदेवानी लंकिनीला सांगितलेलं सुद्धा होतं. असं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लंकिनीचा वध सुद्धा तो केलेला आहे, याची सुद्धा घटनाक्रम रामायणामधला बजरंग बलीला गोस्वामी इथे करून देतात. म्हणजे उग्रता आता हळूहळू वाढत आहे, कारण बजरंग बलीचा आता वीर रूपालाच बोलवायचं आहे बजरंग बाण, म्हणजे हे ठरवलेलं आहे गोस्वामींनी. त्या अनुषंगाने आता हे प्रयत्न आहे. आता पुढे काय म्हणतात पहा.
जाय बिभीषण को सुख दीना सीता निरखी परम पद लीना। जाय बिभीषण को सुख दीना म्हणजे लंकेमध्ये सर्व दैत्य होते, असुर होते, तंत्र मंत्र सर्वच्या सर्व हा दैत्यांचाच कुळ हा रावणाचा होता। ह्या दैत्य कुळामध्ये सुद्धा किंवा दैत्य कुळात जन्माला येऊन सुद्धा बिभीषण हा सात्विक होता। मग बजरंग बलीच्या इथे आपल्याला ज्ञानाचा किंवा बजरंग बलीमध्ये असलेल्या चातुर्याचा इथे कुठेतरी प्रशंसा गोस्वामी करत आहेत हे इथे आपल्याला पाहायला मिळेल। गोस्वामी असं म्हणतात की एवढी राक्षसांनी भरलेली लंका आहे, ह्या लंकेमध्ये एवढे भूत प्रेत पिशाच सर्व राक्षसच दिसेल तिथे राक्षस दिसत आहेत, परंतु या सर्व राक्षसांमधून सुद्धा तू बिभीषणाला ओळखलं, इथे तुझं चातुर्य दिसत आहे। म्हणजे असं नाही केलेलं बजरंग बलीने ज्यावेळेस लंका कांड झाला, ज्यावेळेस किंवा सुंदरकांड मध्ये तुम्ही पाहिलं असेल लंकामध्ये सर्व आग लावली गेलेली होती, परंतु बजरंग बलीने जेवढ्या आग लावल्या ते अशोक वाटिका आणि बिभीषण ज्या खोलीमध्ये तो राहत असायचा या दोन ठिकाणी फक्त बजरंग बलीने आग त्यांच्या शेपटीनेही लावलेली नव्हती। म्हणजे इथे चातुर्याचं वर्णन सुद्धा बजरंगबाणमध्ये खूप सुंदर त्या गोस्वामींनी केलेलं आहे। त्याच्यानंतर ते म्हणतात की सीता निरखी परंपरा लीना म्हणजे जसं चातुर्य आता ज्या ठिकाणी सीता माता होत्या, ज्या अशोक वाटिकेमध्ये होत्या, सीता माता हेच आहे का हे सुद्धा बुद्धी चातुर्याने बजरंग बलीने आधी पाहिलं। जसं म्हणू लंका संपूर्णपणे मायावी होती, बजरंग बलीला हे सुद्धा माहिती होतं की रावण हा किती मायावी आहे, त्यामुळे मायाच्या रूपाने तो कोणत्याही सीतेची पण निर्मिती करून कदाचित ठेवलेली असेल। त्यामुळे असं नाही झालं की ज्यावेळेस बजरंग बली लंकेमध्ये किंवा अशोक वाटिकेमध्ये गेले आणि समोरच डिरेक्टली सीता मातेचे उभे राहिले, नाही असं नाही झालेलं। बजरंग बली ज्यावेळेस वाटिकेमध्ये जातात तेव्हा एका झाडावरती सूक्ष्म रूपाने ते खूप वेळ थांबलेले सुद्धा वर्णन आपल्याला सापडते रामायणामध्ये। ते एका झाडावरती ज्या झाडाखाली सीता माता बसलेली होती त्या झाडावरती बजरंग बली स्वतः थांबलेले होते आणि त्यांनी बराच वेळ सीता माता काय करत आहेत का, त्या खऱ्या आहेत का, ओरिजिनल आहे का, ज्यांना मी इथे रामांची ज्याला आपण म्हणू अंगठी देण्यासाठी आलेलो आहोत किंवा रामांचा जो मेसेज देण्यासाठी मी इथे आलेला आहे, नक्की हीच सीता माता आहे का, हे बजरंग बलीने आधी निहाळलेलं आहे। म्हणजे ज्याला आपण म्हणू याची सुद्धा क्रॉस टॅली केली आहे। इथे सुद्धा बुद्धी चातुर्य काय आहे बजरंग बलीचं। उगाच मग यांना म्हणत नाहीत अष्टसिद्धी नवनिधी के दाता, म्हणजे यांच्याकडे अष्टसिद्धी नवनिधी आहे ते उगाचच नाहीये। आणि हे महान प्राचीनोत्तम किंवा महान असे बुद्धी चातुर्य सुद्धा बजरंग बलीकडे आहे। थोडक्यात गोस्वामी याची ओळख किंवा बजरंग बलीला हे सर्व गोष्टी ज्ञात करून देत आहेत। त्याच्या पुढे आता काय म्हणतात पहा, बा गुजारी सिंधू महबोरा आरती आतुरजम कातरतोरा। अशोक वनामध्ये सीता माता ज्यावेळेस कन्फर्म केलं की या सीता माता आहेत, बरं आता सीता मातेला त्यांनी रामाची निशाणी दिली, बोलणं केलं, परंतु तिथेच बजरंग बलीला भूक लागली। मग भूक लागल्यामुळे लंकेमध्ये असलेले किंवा अशोक वाटिकेमध्ये असलेले जे सुंदर वन होते त्याच्यामध्ये सुंदर फळांची झाडे होती, ते झाडे सुद्धा बजरंग बलींनी फळं खायला सुरुवात केली। शेवटी हनुमंतराय आहेत आणि हे लांगुल रूप आहे म्हणजे वानर रूपी रूप आहे, त्यामुळे बजरंग बली आता फळ खाताना काय एक थोडंच फळ खाणार आहेत का, बजरंग बली झाडचे झाड डायरेक्ट फळ खाऊन टाकून देत होते, म्हणजे झाड डायरेक्टली उपटलं जात होतं। त्या अशोक वाटिकेमध्ये तू कसे फळ खाल्ले किंवा कशा रीतीने ते वन उद्ध्वस्त केलं ते सुद्धा इथे वर्णन गोस्वामी देतात की बा गुजारी सिंधू महबोरा ते तुर्जबका आतरतोरा। आणि याही पुढे जाऊन आता बजरंग बलीमध्ये असं सांगतात की अक्षय कुमार मारी समहारा लोम लपेटी लंको गुजारा। जसं की म्हणलं की त्यांनी फळ खाल्ले किंवा हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की अशोक वाटिकेमध्ये गेल्यानंतर बजरंग बलीने कशा रीतीने सामना सर्व दैत्यांशी केला। बरं आता याही पुढे सर्वात महत्वाचा इथे बजरंग बलीला आठवण हे करून देतात की अक्षय कुमार मारी समहारा। अक्षय कुमार मारी समहारा, अक्षय कुमार कोण होता? अक्षय कुमार रावणाचा पुत्र होता। रावणाचा पुत्र ज्याला सर्वात अगोदर रावणाच्या कुळाचा किंवा रावणाच्या वंशाचा नाश हा सर्वप्रथम बजरंग बलीने कुठे केला असेल ना तर तो केलेला आहे अशोक वाटिकेमध्ये। जेव्हा फळ खात असताना बजरंग बलीला राक्षस दैत्य मारायला लागले आणि काही दैत्यांनी पळत जाऊन रावणाचा जो पुत्र अक्षय कुमार नामक होता, इंद्रजितचा हा भाऊ होता बरं का, या इंद्रजितचा भावाला अगोदर ह्या राक्षसांनी सांगितलं की एक वानर आलेला आहे आणि ते खूप उन्माद घालत आहे आणि अनेक राक्षसांना सुद्धा ते प्रताडित करत आहे, मारत आहे। तेव्हा रावणाचा जो पुत्र अक्षय कुमार आहे यांनी कुणालाही न सांगता किंवा ज्याला आपण म्हणू हे छोटस काहीतरी असेल किंवा कुठली तरी शक्ती असेल तिला इझिली आम्ही खदेड देऊ किंवा ज्याला आपण म्हणू बाहेर काढू म्हणून तो एकटा आलेला होता जो रावणाचा पुत्र होता अक्षय कुमार। आणि या अक्षय कुमारला सर्वप्रथम बजरंग बलीने ज्याला आपण म्हणू ना अशोक वाटिकेमध्ये ज्याचा वध करून टाकला, संहार करून टाकला, याचा बेडा गर्ग करून टाकला। एका मुष्टिघातामध्ये रावणाचा पुत्र एका मुष्टिघातात हनुमंतरायाने मारून टाकला। त्याचं वर्णन किंवा ती शक्ती किती जोरात असेल त्याचं वर्णन गोस्वामी इथे बजरंगबाणमध्ये देतात, म्हणजे त्याची आठवण बजरंग बलीला करून देतात। आता पुढे काय म्हणतात ते समजून घेऊया। लाह समान लंक जरी गई जय जय दोन्ही सुरपूर नमबाई। म्हणजे ज्यावेळेस बजरंग बलीच्या शेपटीला आग लावण्यात आली, बजरंग बलीला पकडण्यात आलं किंवा इंद्रजित आला, इंद्रजितने ज्या अनुषंगाने अस्त्राचा वापर केला आणि बंदी रूपामध्ये बजरंग बलीला रावणाच्या समोर उभं केलं। बरं आता बजरंग बली काय कोणत्या अस्त्राने किंवा बाणाने हे काय बंधित होणारे दैवत आहेत का? अजिबात नाही। इंद्रजितने जे ब्रह्मास्त्र चालवलं, ज्या ब्रह्मास्त्राने बजरंग बलीला बंधन घातलं, बंदिस्त केलं, मग
बजरंगबलीला ते तोडता येत नव्हतं का, इझिली तोडता येत होतं. मुळात ब्रह्मदेवाचाच बजरंगबलीला आशीर्वाद असा आहे की तुला कोणत्याच अस्त्राने बंधन हे घालता येणारच नाही. संपूर्ण देवी देवता सृष्टी चक्रामध्ये एकही बाण एकही अस्त्र असं कोणतंही नाहीये. जर ते बजरंगबलीवरती बंधन घालायचा प्रयत्न केला तर ते बजरंगबली त्याच्यामध्ये अडकतील. असा वरदान ब्रह्मदेवाचा आहे की तू कोणत्याही अस्त्राने शस्त्राने बंधित होणारच नाही. मग बजरंगबलीने स्वतःवरती ते अस्त्र जे ब्रह्मास्त्र जे चालवण्यात गेलं, थोडक्यामध्ये जे इंद्रजितने ब्रह्मास्त्र चालवून बजरंगबलीला बंधन केलं, लंकेमध्ये आणलं, ते ब्रह्मदेवाच्या अस्त्राचा मान ठेवण्यासाठी सुट्टी थोडक्यामध्ये हनुमंतरायांनी ते स्वीकार केला आणि स्वतः बंदिस्त झाले. आणि कुठेतरी त्यांना हे पण पाहायचं होतं की नक्की रावण कोण आहे, दिसतो कसा, या सर्व गोष्टी त्यांना आजमावायच्या होत्या. म्हणून स्वतः बजरंगबलीच जे ब्रह्मास्त्र इंद्रजित सोडतो त्याचा स्वीकार करतात, स्वतः बंदिस्त होतात आणि रावणापुढे उभे राहतात. पण आता याच्या पुढे गोस्वामी काय म्हणतात की लाह समान लंक जर गई जय जय दोन्ही सुरपूर्ण बाई, म्हणजे हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावली जाते रावणाच्या सांगण्यावरनं आणि तिथून हनुमंतराया ते अस्त्र सर्व खंडित करतात आणि संपूर्ण लंकेवरती आग लावतात. जसे म्हटलं आहे की लाह समान लंक जर गई, म्हणजे इथे तुम्ही हे वर्णन लक्षात घ्या. लाह म्हणजे काष्ट म्हणा किंवा लोखंड म्हणा, कोणतीही गोष्ट म्हणा, लोखंडाप्रमाणे काष्टाप्रमाणे तू लंकेला सगळे आग लावून टाकली असं वर्णन आलेलं आहे. हे आठवण करून देत आहेत. पण ही आग जरी लावली, ती आग एवढी भीषण लावली, अख्खी लंका जाळली. परंतु ही लंका जाळत असताना बिभीषणचं घर आणि अशोक वाटिका सोडून तू संपूर्ण लंका जाळली. आणि ही लंका जळत असताना जो त्यातनं दाह उठला, जे त्यातनं ज्वाला उठल्या, जो त्यातनं धूर उठला, तो सुद्धा तुझाच जय जयकार करत होता. म्हणजे अग्निदेव सुद्धा तुझाच जय जयकार करतो. एवढी तुझी शक्ती पॉवरफुल आहे याची जाणीव गोस्वामी तुलसीदास करून देत आहेत. मग बजरंग बाण कशा रीतीने कार्य करते हे आता तुम्हाला समजायला सुरुवात झाली असेल किंवा तुम्हाला आता ते लक्षात यायला सुरुवात झाली असेल. हे किमिया आहे बजरंग बाणची की बजरंग बाण जे म्हणतात ना पॉवरफुल आहे. बजरंग बाण कशामुळे तांत्रिक घाबरतात बजरंग बाणला, हेच रिझन आहे की बजरंग बाण मध्ये तांत्रिक असो, भूत प्रेत पिशाचे शाखे डाकिने डायन कोणी असो यांना घाबरावं लागेल. कारण तिथे वीर मारुतीचं आवाहन तो साधक तो भक्त करणार आहे आणि आम्ही हे शिकवलेलं आहे की तुम्हाला आवाहन याच्यामध्ये कसं करायचं आहे. पहा, अनेक ही याच्याही पुढे खूप मोठा एपिसोड ऑलरेडी, आता हा एपिसोड खूप मोठा झालेला असेल. याही पुढे जाऊन हा एपिसोड मी 2-3 भागामध्ये डिवाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु सांगण्यात तात्पर्य बजरंग बाण पाठ करताना कशा रीतीने तुमच्या समोर चित्र आले पाहिजे, जेणेकरून त्याची जागृती कशा रीतीने तुम्ही करू शकाल हे समजून सांगायचा मी प्रयत्न याच्यामध्ये करत आहोत. हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तुम्ही कमेंटमध्ये अवश्यपणे सेकंड किंवा ज्याला आपण म्हणून बजरंग बाण पूर्ण तुम्ही सांगावे अशी कमेंट करा, जेणेकरून तुमच्या ज्ञानाबरोबर इतरांच्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडेलच. परंतु तुम्ही बजरंग बाणचे अनुष्ठान भले आमच्याकडनं दीक्षा घेऊन जरी केलेलं असेल, पण यकीन माना हे ज्यावेळेस तुम्ही माहिती संपूर्ण पाहचाल, जी सिरीज आहे बजरंग बाणची ही ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण पाहचाल, त्याच्यानंतर केलेलं किंवा त्याच्यानंतर जे तुम्ही बजरंग बाण कराल त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे फरक जाणवेल. का जाणवेल? कारण बजरंग बलीची शक्ती कशा रीतीने जागृत केलेली आहे गोस्वामीने, हेच मुळात त्याचा सार जर तुम्हाला कळाला तर तुमच्यामधला आवेश बजरंग बलीला बोलवण्याचा तुमच्या घरामध्ये तुमचं काम करण्यासाठी हा सुद्धा वाढणार आहे, तीव्र गती होणार आहे. आणि जेव्हा तीव्र गती होते त्यावेळेस वीर हनुमंत येतात आणि तुमचे जे काही क्लॅशेस आहेत किंवा तुमच्यावरती जे काही आपद आहे विपद आहे त्याचं ते हनन करतात, खंड करून टाकतात. त्यामुळे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाने समजून घेणे खूप महत्वाचं आहे. ज्याला आपण म्हणू शेवटी हे मी जसं म्हटलं हे ज्ञान आहे अथांग सागरासारखं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेकडे ज्ञान आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेनं कोणत्या ना कोणत्या एखादा प्लस पॉईंट सुद्धा आहे. ज्याला आपण म्हणू शेवटी हे अध्यात्म आहे आणि अध्यात्म हे असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये नो वन इज परफेक्ट. कोणीही आजपर्यंत परफेक्ट. आज आमच्याकडे हे एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आम्हीही अवगत केलं, पण अजून सुद्धा असंही वाटतं कधी कधी की आमच्याकडे अजून काहीच नाहीये. जे काही आहे ते फक्त नाथांची कृपा आहे. जे तुम्ही माझे विचार ऐकत आहात, जे मी तुमच्या पुढे बोलत आहोत ते सुद्धा मच्छिंद्रनाथ महाराजांचीच कृपा आहे. आणि कुठेतरी हे मच्छिंद्रनाथ महाराजांचीच कृपा आहे. त्याशिवाय ह्या समाजापुढे गोष्टी येणं किंवा मी ज्या अर्थी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही ज्या अर्थी ते ऐकून घेतात तुमच्या अंमलामध्ये त्या सर्व गोष्टी पूजा आणत आहात आणि तुमचं स्वतःचं कल्याण करून घेत आहात, तर यकीन म्हणा कुठे ना कुठे हे ऋणानुबंध आपले सुद्धा जन्मोजन्मीचे आहेच. म्हणजेच जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. याच्या मागे सुद्धा वीर बजरंग बली, मत्स्येंद्रनाथ माऊली, दत्त महाराज सर्वांचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद, गणपतीचा आशीर्वाद हा निश्चितपणे कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य माऊली गुरुजी को आदेश.